एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवरती अक्षरशः शिव्या दिल्या आणि त्यांना मारण्याची भाषा केली आहे. त्या भाषेचं कोणीही समर्थन करणार नाही. का बोललं हा पण आपल्याला एकदा त्याचा विचार करावा लागेल. काही पत्रकार असे असतात की जाणीवपूर्वक पुढच्या नेत्यांना येईल असं ते बोलत असतात. म्हणजे रागावरती कंट्रोल कसं करायचं? आता शेवटी पत्रकार आहेत, पत्रकार प्रश्न विचारणारच आहेत तुम्हाला. मी त्यांना डिफेंड करतच नाहीये, त्यांनी चुकीचे बोलतात, पण आपण दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे ना. पण जेव्हा त्यांनी पक्ष बदल केला त्यानंतर लगेच त्यांच्या एकदम वागण्यामध्ये असं कसं काय ड्रास्टिक? त्यावेळेस तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस ते शिवसेनेमध्ये गेलेत त्याच्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या त्यांनी कामं काय केली हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय आहे. संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यातल्या वादावरती काय म्हणाल तुम्ही? दोघं ते भांडूपचे आहेत ना. दोघांचे नाव संजय. मला असं वाटतं की येणाऱ्या 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोघांनी एकमेकांच्या विरोधात थांबावं आणि लोकांचे मतदान घ्यावं. महाविकास आघाडीची नुकतीच एक बैठक झाली आणि त्या बैठकीला 60 पैकी 23 आमदार गैरहजर होते. ही काय महाविकास आघाडीची ऑफिशियल अधिकृत बैठक नव्हती. ही ऑफिशियल बैठक नव्हती आणि या संदर्भात एवढा फोकस करण्याची गरज नाहीये हे तरी किमान सांगायला पाहिजे होतं. जैन समाजाचे प्रतिनिधी राज ठाकरेंना भेटायला गेले होते आणि राज ठाकरे तिथं पण त्यांना राग अनावर झाला होता आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी सुनावल्या. राज ठाकरेंचं बोलणं एकदम लॉजिकल सुद्धा होतं. तुम्ही पट्टे वगैरे मला तुम्ही काय ट्रॅफिक मध्ये आहेत का? राज ठाकरेंनी ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल नीट जैन धर्मियांकडून. आता फुटीर खासदारांच्या या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे फिरणार आहे तर उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं नाही वाटत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले, पण आमच्या पक्षाचे असे आमदार खासदार फुटणार नाहीत असा विश्वास व्यक्त केलाय शरद पवार यांनी. नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, नेहमीचा प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? एकदम उत्तम आहे. आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. सध्याचा एक प्रश्न जो गाजतोय खूप, मागच्या काही महिन्यापासून आपण बघतो आहोत की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले काही नेते, संजय गायकवाड असतील, संजय राठोड असतील, संजय शिरसाट असतील, संतोष बांगर असतील आणि आता संजय दिना पाटील, वेगवेगळ्या कारणांनी ते चर्चेत येतात. यावेळेला संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवरती अक्षरशः म्हणजे शिव्या दिल्यात आणि त्यांना मारण्याची भाषा केली आहे. एकूणच या सगळ्या वर्तणुकीवर तुमचं काय म्हणणं आहे? संजय दिना पाटील हे शिवसेनेत प्रवेश केलेत. प्रवेश केल्यानंतर काल ते माध्यमांशी बोलताना मारून घरी पाठवेन, तुम्ही मला हे काय करता, ते काय करता वगैरे वगैरे जे हिंसक भाषा बोलली, त्या भाषेचं कोणीही समर्थन करणार नाही. इव्हन त्यांच्या पक्षातले पण लोक समर्थन करणार नाहीत, भाजपमधले पण करणार नाहीत. स्वतः त्यांनी सुद्धा या प्रकरणाविषयी माध्यमांमध्ये येऊन किंवा त्यांनी स्वतः व्हिडिओ रिलीज करून त्यांनी माफीनामा सुद्धा केला की बाबा मला तसं काही बोलायचं नव्हतं, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांनी बोललं. आता हा राहिला त्यांनी चुकीचं बोललं, चुकीचं समर्थन कोणी करतं, पण का बोललं हा पण आपल्याला एकदा त्याचा विचार करावा लागेल. संजय दिना पाटील यांची मुलगी राजुल पाटील म्हणून आहेत, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून BMC मध्ये उमेदवार होत्या आणि ते निवडून आलेल्या होत्या. आता त्यांचे वडील शिवसेनेत प्रवेश केले असले म्हणून आता राजुल काय करणार हा प्रश्न होता. ज्या दिवसापासून संजय दिना पाटील गायब होते किंवा नॉट रिचेबल होते किंवा तशी चर्चा होती की ते शिवसेनेत जाणार, मग त्याच काळाच्या दरम्यान राजुल स्वतः मातोश्रीवर गेली, सांगितली की मी माझ्या वडिलांची काही जरी भूमिका राहिली असली तरी मी मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आहे आणि मी त्यांच्यासोबतच काम करणार आहे. यांनी त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केलेली. तरी वारंवार जर राजुलविषयी जर दिना पाटलांना विचारायचं काय कारण आहे, त्यामुळे काय असतं की सरसकट सगळ्या पत्रकारांना मी ब्लेम करतच नाही, पण काही पत्रकार असे असतात की जाणीवपूर्वक पुढच्या नेत्यांना येईल असं ते बोलत असतात. बरं, त्याच्या क्लिप आहे जवळपास 1-2 मिनिटाची, काहीतरी 1 मिनिट 57-58 सेकंडची ती काहीतरी क्लिप फिरते. त्याच्यामध्ये संजय दिना पाटील पत्रकारांविषयी आक्षेपार्ह बोलताना किंवा हिंसक बोलताना आढळतात. पण त्याच्यामध्ये हे पण बोलतात की तुम्ही माझ्या घरापर्यंत घुसलात, राजुलने एकदा क्लिअर केलं होतं, तरी तुम्ही त्याच्यावरती वारंवार का विचारताय, परत का विचारताय, मला राग आला. बरं, सुरुवातीला पत्रकाराला हात जोडलेत, झालं बाबा माझं झालं, माझा प्रश्न विचारू नका, आता जास्त झालं, आता मी बोललो, ते स्वतः बोलले. त्याच्यानंतर सुद्धा जर पत्रकारांनी त्यांना पुन्हा राजुल विषयी जर विचारलं तर त्या संतप्ततेतून ती भावना निर्माण झाली. जरी संतप्ततेतून ती भावना जरी आली असली तरी त्यांनी पत्रकारांना असं वाईट बोलायला पाहिजे नव्हतं, कारण पत्रकारच असे असतात जे राजकीय नेत्यांच्या म्हणणं जे काही असं म्हणणं आहे की
संजय दिना पाटील हे काही नौखे राजकारणी नाही आहेत. म्हणजे रागावरती कंट्रोल कसं करायचं, आता शेवटी पत्रकार आहेत, पत्रकार प्रश्न विचारणारच आहेत तुम्हाला, हे गृहीतच धरलं पाहिजे प्रत्येक राजकारण्याने. तर त्यांचं नेतृत्व असेल. आता हे जे काही वक्तव्य केलं त्यांनी, म्हणजे अतिशय आक्षेपार्ह आणि राग आणणारं वक्तव्य होतं. 100% नाही, या मताशी मी 100% हा. सहमत आहे. त्यांनी असं सांगितलं पाहिजे होतं की ठीक आहे, ह्याच्यावरती राजूला ऑलरेडी बोललेली आहे, हम्म, तिने त्याचं स्टँड केलेलं आहे, हम्म, आणि त्याच्यावर मी आता काय बोलू, हा प्रश्न बोलून त्यांनी विषय संपवायला पाहिजे होता. हम्म, पण त्यांनी तसं न करता त्यांनी पत्रकारांना थोडासा हिंसक भाषेचा त्यांनी वापर केला. हे चुकीचं झालंय. हम्म. पण पत्रकारांनी सुद्धा घरी जाणं, खाजगीमध्ये बरं, अजून ते बोलताना सांगितलं मी तुम्हाला जेवायला देतो वगैरे वगैरे. हा, म्हणजे हे एक थोडं आक्षेपार्हच वाटलं की पत्रकारांनी सुद्धा कुठल्याही राजकारण्यांच्या ह्या सगळ्या उपकारामध्ये राहिलं पाहिजे का? नाही, खरंच तेच म्हणतो ना, जर पत्रकार म्हणतात ना, तुम्ही पत्रकार आहेत ना, हो. मग कशाला राजकीय नेत्यांच्या उपकारामध्ये राहायचं, त्यांच्या ऋणामध्ये राहायचं. त्यांनी तुम्हाला एक पैसा दिला किंवा काहीतरी दिलं तर ते येणाऱ्या काळामध्ये काढून दाखवणारच आहे. तसं संजय दिना पाटलांनी काल हो. स्वतः सांगितलं की मी तुम्हाला जेवायला देतो तरी तुम्ही मला हेच करता काय. जर त्यांनी पत्रकारांनी त्यांचं खाल्लं नसतं तर संजय दिना पाटील तसं बोलले नसते. त्यामुळे पत्रकार मंडळींनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे, कोणाकडून काय घ्यायचं आणि कोणाकडून काय नाही घ्यायचं. पण काही असे विशेष पत्रकार आहेत जे महाविकास आघाडीच्या बाजूने महायुतीच्या नेत्यांना चिडवतात, खिजवतात. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी विचारलं पाहिजे. दोन्ही पत्रकार पक्षातले Yes, असे yes, म्हणू yes. शकतो आपण पत्रकार. म्हणजे त्यांनी एकांगी राहू नये, पत्रकारांनी निष्पक्ष राहिलं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. पण असं नेता हात जोडतोय ना, बस झालं, मला आता विचारू नका. ह्याच्यानंतर सुद्धा जर विचारत असतील तर नेत्यांना, सगळेच नेते काय शांत नसतात, संयमी नसतात, सगळेच सांभाळून घेत नाहीत, पण कोणी थोडं पण रागी. हे वर्तन, चर्चा का होती की हे वर्तन आत्ताच का? ते ज्यावेळेला उद्धव सेनेमध्ये होते त्यावेळेला एवढं नव्हतं. मग जेव्हा त्यांनी पक्ष बदल केला त्यानंतर लगेच त्यांच्या एकदम वागण्यामध्ये असं कसं काय ड्रास्टिक त्यावेळेस तुम्ही मला सांगा, 2024ला ते निवडून आलेत, 2000 आत्ता काल परवा जोपर्यंत त्यांनी शिवसेना, तोपर्यंत किती लोकांनी पत्रकारांनी त्यांची बाईट घेतली, कधी कधी ते बोलले, आठवत सुद्धा नाही. पण ज्यावेळेस ते शिवसेनेमध्ये गेलेत त्याच्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या बाजू, त्यांच्या कामं काय केली हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय आहे. म्हणजे ते पत्रकार त्यांच्याकडे कधी जातील, तर लोक ज्यावेळेला ते त्यांच्याकडे काम करतील. आता काम केल्यावर गेले नाहीत, पण आता ते पक्ष बदलल्यावर गेलेत ना. बरोबर. त्यामुळं हे खासदार जे आहेत ते लाईमलाईट मध्ये कधी येतात, जेव्हा पत्रकार त्यांना भाव देतात. पत्रकार त्यांना जाऊन विचारले नसते, पत्रकारांनी त्यांना बोलले नसते, तर ते पत्रकारांना बोललेच नसते ना. पत्रकाराचं काम त्यांनी केलं, पण कुठंतरी एक लिमिट पत्रकारांनी पण बघितली पाहिजे, कुठं जायचं. जर नेता पुढचा हात जोडतोय की बस झालं बाबा, आता बस झालं, त्यांनी आक्षेपार्ह विधान करण्याच्या आधीचे पण क्लिप बघा. मी त्यांना डिफेंड करतच नाहीये, त्यांनी चुकीचे बोलतात, पण आपण दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे ना. ते हात जोडले ना, बस झालं बाबा, आता तुला अजून काय बोलायचं, चल माझ्यासोबत. हे सुद्धा बोलले त्यांनी गाडीमध्ये जाताना, चल माझ्यासोबत, तुला जे बोलायचं ते बोल. पण आता बस झालं. तरीही जर त्याच्या दुखत्या नशेवर जर कोणी पत्रकार जर पुन्हा पुन्हा मीठ टाकत असेल. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त केली. पण त्यांच्याच पक्षाचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे, जे त्यांचं नेतृत्व करतात या सगळ्यांचं, त्यांनी जेवढी आक्रमक प्रतिक्रिया द्यायला पाहिजे किंवा जशी समज द्यायला पाहिजे तशी समज दिली नाही, आणि माध्यमांसमोर येऊन ते उलट संजय राऊत यांच्यावरतीच बोलत राहिले. प्रत्येक नेत्याचं काम असतं आपल्या नेत्यांना, आपल्या लोकप्रतिनिधी सांभाळून घ्यायचं, त्यांच्या बाजूला थोडंसं झुकतं द्यायचं, असं असतं. ते असं बोलताना संजय राऊतांचं बोलतात, संजय राऊत पण शिवराळ भाषा देतात, भले ते पत्रकारांना देत नसतील, पण ते डायरेक्टली शिवराळच भाषा वापरतात ना. ते तर कोणी डिनाय करू शकत नाही. ते स्वतः खासदारांना वगैरे काय बोलतात, त्यांच्यासोबत असताना वेगळं बोलतात आणि त्यांना सोडून गेलं की वेगळं बोलतात. त्यामुळं त्यांनी तो मुलामा त्या गोष्टीला दिला. त्यांनी तरी बरं, त्यांनी माध्यमामध्ये जरी त्यांनी समज दिली नसली तरी त्यांनी वैयक्तिक त्यांनी बोललंच असेल, म्हणून तर संजय दिना पाटील यांनी त्यांनी एक व्हिडिओ रिलीज केला माफीनाम्याचा. तो नेत्यांनी सांगितल्यामुळेच तो सेकंड झालेला प्रकार दिसतोय. शिंदेच्या शिवसेनेच्या एक नेत्या आहेत, खासदार आहेत आता नुकत्याच झालेल्या, ज्योती वाघमारे, त्यांनी तर महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आणि ती तक्रार कोणाची केली आहे तर संजय राऊत यांची केली आहे. आता संजय राऊत काय आत्ताच बोलतायत असं नाहीये, ते मागच्या अनेक वर्षांपासून बोलतायत. 2022 पासून तर जास्त आक्रमक झालेत ते. तर संजय दिना पाटील हे त्यांच्या पक्षात आता अलीकडेच आलेले आहेत, आता 3-4 दिवस झालेत फक्त येऊन. तर त्यांची बाजू त्यांनी लावून धरली आहे आणि संजय राऊत यांच्यावरती त्यांनी टीका केली, आणि एवढी टीका की महिला आयोगाकडे तक्रार केली. तक्रार करायचीच आहे तर तुम्ही संजय दिना पाटलांची करायला पाहिजे. नाही, काय आता एखाद्या गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, कुठेही 2 गटामध्ये जर भांडणं झाले तर एक गट एकावर केस करतो, दुसरा गट पण क्रॉस केस करतो, तसं आहे ते. संजय दिना पाटील चुकले म्हणून या गटांनी संजय दिना पाटलाच्या वर दबाव आणलेत, आणि मग संजय राऊत शिरोळ भाषा बोलतात म्हणून ते दोन्ही गटाकडून ते क्रियेला प्रतिक्रिया आहे. तरीही
वाघमारे ताईंनी संजय दिना पाटील यांच्या पण वक्त्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी काय बोलतात हे पण बघितलं पाहिजे. ते पण शिवाय देतात त्यांचं पण त्यांनी लक्ष देऊन त्यांना पण विनंती केली पाहिजे. आता ते तर काय आता खासदार आहेत त्यामुळे त्यांना काय ते नेते वगैरे नाही त्यामुळे ते समज देऊ शकत नाहीत. पण आपापल्या सहकार्याला त्यांनी समजावून सांगितलं पाहिजे की अशी नाही बोललं पाहिजे म्हणून. एकूणच संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यातल्या वादावरती काय म्हणाल तुम्ही? हा जो वाद एवढा विकोपाला गेलेला आहे त्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? कारण ते आरोप प्रत्यारोप खूप सुरू आहेत दोघांचे एकमेकांवरती. नाही पण दोघं ते भांडूपचे आहेत ना. हो. दोघांचे नाव संजय आहे. हो. जोपर्यंत संजय दिना पाटील संजय राऊत गटात होते त्यावेळेस संजय राऊताला मस्त वाटलं गोड गोड. ज्यावेळेस संजय दिना पाटील शिवसेनेत गेले एकनाथ शिंदे गटामध्ये त्यावेळेस मग संजय दिना पाटलांच्या विषयी काय काय माध्यमात बोलले तुम्ही बघा. एकदम असं शिवराळ भाषेत संजय राऊतांनी बोलले. त्याच्या आधी त्याला बोलता नाही आलं. तर आता ही जी लढाई आहे दोघांची मला असं वाटतं की येणाऱ्या 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोघांनी एकमेकांच्या विरोधात थांबावं आणि लोकांचे मतदान घ्यावं आणि निवडून ईशान्य यावं. मुंबईतून दोघांनी एकमेकांच्या आता राज्यसभाचं तर संजय राऊतांची 28ला टर्म संपते. त्यांच्याकडे आता राज्यसभेवर जाण्याइतकं फारसं संख्याबळ नाहीये आधीच्या सारखं. आता महाविकास आघाडी असेल नसेल तो येणारा काळ सांगेल. पण संजय राऊतांनी जे चॅलेंज माध्यमामध्ये संजय दिना पाटलाला दिलं तोच चॅलेंज घेऊन त्यांनी 2029ला विधानसभेला संजय दिना पाटील वर्सेस संजय राऊत झाला पाहिजे. मगच आपल्याला त्यांचं कोण सरस आणि कोण काय म्हणू आपण त्या लोकप्रिय हे त्या निवडणुकीतून आपल्याला कळेल. म्हणजे संजय राऊत 2028ला निवडणूक लढवतील याची शक्यता नाही वाटत तुम्हाला राज्यसभेची? कारण तुम्ही बघा ना महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नाहीच आहे. राज्यसभेवर कोण जाणार? कारण शरद पवारांच्या वेळेस काँग्रेसने पाठिंबा दिला शरद पवारांना, शिवसेनेने पाठिंबा दिला शरद पवारांना. आता विधान परिषदेच्या वेळेस आपले दानवेंना पाठिंबा दिला काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी. आता मग येणाऱ्या राज्यसभेमध्ये मग काँग्रेसला पाठिंबा यांना आपसूक द्यावाच लागेल. कारण 20 खासदाराच्या जोरावर तर राज्यसभेवर कोणी व्यक्ती निवडून जाऊ शकत नाही. मध्यंतरी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये सुद्धा बराच वाद झाला होता. त्याचा काही फरक पडेल 2028च्या हे उमेदवारी देण्यावर? दिसेल ना. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कॅम्प तर प्रियंका चतुर्वेदीचं नाव ज्यावेळेसपासून कट झाले ना त्यावेळेसपासूनच ते त्यांच्या दोन्ही गटामध्ये थोडंसं असंतोष आपल्याला दिसतो. आता दुसऱ्या शिवसेनेकडे येऊया आपण. उद्धव सेना. उद्धव सेनेमध्ये काही ना काहीतरी चालूच असतं आणि आपला एपिसोड सुद्धा त्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आता असं आहे की या 3-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. भास्कर जाधव सिनियर नेते आहेत आणि अजून एक दुसरे सिनियर नेते मिलिंद नार्वेकर ह्यांच्यातला एक वाद चव्हाट्यावरती आलेला होता. त्या वादाविषयी काय सांगाल? बघ काय असतं की पक्ष असलं की वाद प्रतिवाद होत असतात, एकमेकांचे भांडे वाजत असतात. तो षण्मुखानंदमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्त भास्कर जाधव हे एका माध्यम प्रतिनिधीला बाईट देत होते. तेवढ्यात नार्वेकरांची गाडी आली. नार्वेकर हॉर्न देत होते. ते काय बाजूला सरकत नव्हते. मग त्यांचा हॉर्न इतका कर्कश झाला की मग माध्यम प्रतिनिधीला ते कळलं नाही आता काय करावं. मग भास्कर जाधवांनी विचारलं की कोण आहेत? मग माध्यम प्रतिनिधी सांगितलं त्यांना की नार्वेकर आहेत. नार्वेकर आहेत म्हटल्यानंतर कोण नार्वेकर लागून गेला असं त्यांनी ते बोललं. अरे तुरेमध्ये बोललं. म्हणजे नार्वेकर म्हणजे कोण आहे? उद्धव ठाकरेंचे अतिशय जवळचे, उद्धव ठाकरेंच्या सावली म्हणून ते ओळखले जातात. ते आता विधान परिषदेचे सदस्य सुद्धा आहेत, आमदार सुद्धा आहेत आणि शिवसेनेमध्ये सर्वात महत्वाचा निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा रोल आहे. हे जगजाहीर आहे. हे कोणाला म्हणजे आपण याला अस्वीकार कोणी करू शकत नाही. त्यांना जर या पद्धतीने ते आहेत नार्वेकर, ते ऐकून घेतील ते कसे काय? मग त्यांनी ह्या गोष्टीची दखल घेऊन दुसऱ्या दिवशी ट्विट केलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख करून त्यांनी सांगितले की माननीय उद्धव ठाकरे जे पत्र दिले तुम्हाला त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा. कारण अशा काही लोकांमुळे मला मनस्ताप होतोय. म्हणजे लवकरात लवकर त्यांना विरोधी पक्ष नेते करा जेणेकरून त्यांना समाधान होईल आणि हा जो सगळा मनस्ताप आहे तो बाहेर निघणार नाही. हे बॅन्टर चालू झालं. मग त्याच्यानंतर मग अजून माध्यमाने त्यांना विचारलं. मग म्हटलं की मला वाटलं राहुल नार्वेकर षण्मुखानंदला कशाला जातील? बरोबर. तिथं शिवसेना उभाटाचं केली त्यांनी. शिवसेनेचं उभाटाचं त्या ठिकाणी वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. तिथं बोलताना थोडंसं लॉजिक तरी बोललं पाहिजे. भास्कर जाधव बोलले की राहुल नार्वेकर आले असतील म्हणून मी म्हटलं नार्वेकर कोण लागले. अरे तिथे राहुल नार्वेकर कशाला जातील? तो शिवसेनेचा कार्यक्रम आहे ना. सरळ सरळ म्हणाला मी मिलिंद नार्वेकरांनाच बोललो. तर तो आता नेत्यांमध्ये थोडंसं चालतं, एकमेकांना टिप्पणी टोमणे चालतच असतात. पण पक्षातल्या या वादाचा परिणाम पक्षावरतीच होतोय ना. म्हणजे पक्षात एकी नाहीये आणि तुम्ही जगजाहीर सगळं हे सगळं चालू आहे तुमचं. बरं इंटरनली पण काही नाहीये की तुम्ही बंद दाराआड जशी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती आता शिवसेनेची भावना उद्धव ठाकरेंना असं ते त्यांनी म्हटलं. आता 4 भिंतीच्या आत जर यांनी वाद घातला असतं तर एक वेळ चाललं असतं. नाही आता शिवसेनेची अवस्था कशी झाली ना, एखाद्या क्रिकेट मॅच मध्ये
7-8 विकेट पडलेत, हम्म. 150 रन काढायचे 2-4 ओव्हरमध्ये. मग आता काय, त्यांना माहिती आहे मॅच हरलो आपण, मग ते कसंही जाऊन टंगळमळ खेळायचं, कसे अडवतिडवे शॉट मारायचे, तशी परिस्थिती आता दिसते. मॅच हारायची तर भीती नाहीच आहे, कारण मॅच ऑलरेडी हरलेले आहेत. हरलेलेच आहे. आता कसं तरी ते तग धरायचं म्हणून सगळं तेच चाललेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अशा पद्धतीने 6 खासदार फुटले, ही इंटरनल काय प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर सगळ्या काय गोष्टी असतील त्यामुळे. पण आमच्या पक्षाचे असे आमदार खासदार फुटणार नाहीत असा विश्वास व्यक्त केलाय शरद पवार यांनी. शरद पवार साहेब जे बोलतात ते विचारपूर्वक बोलतात, हे सगळ्याला माहित आहे. आणि शरद पवार साहेब जे बोलतात त्याच्या विरुद्ध कृती करतात करू शकतात. हेही सगळ्याला माहिती आहे, करू शकतात हेही सगळ्याला माहिती आहे. त्यामुळं ते बोलले की एकही जाणार नाही, त्यामुळं एकही राहणार नाही असं पण होऊ शकतो. सगळेचे सगळे पण जाऊ शकतात, पण तो येणारा काळ सांगेल. परत आधीच्या अनेक वेळेस रोहित पवारांनी सांगितलं की मी मात्र जाणार नाही, जर आमचा पक्ष जर एनडीए मध्ये जात असेल, आमचा पक्ष जर महायुतीमध्ये जात असेल तर मी मात्र जाणार नाही, मी माझा वेगळा विचार केला असं त्यांनी बोलले. त्यामुळं शरद पवारांचा अर्थ असाही निघाल एकच येणार नाही, जे रोहित पवार येणार नाही असं पण होऊ शकतो. येणारा काळ सांगेल. सध्यापुरते तरी त्यांचं ऑपरेशन तुतारे किंवा ऑपरेशन घड्याळ थांबले असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, शरद पवारांचं तर तुम्ही सांगितलं, पण आता उद्धव सेनेचे जे एकूण किती 9 खासदार, 9 पैकी 6 गेले. आता उरलेले जे 3 आहेत ते काय करतील हा एक चर्चेचा विषय आहे. पण त्यामध्ये नारायण राणेंची एक इंटरेस्टिंग प्रतिक्रिया समोर आली आहे. ते असं म्हणतायत की या तिघांना आम्ही घेणार नाहीत, आम्ही चेहरे बघून लोकांना घेत असतो. जगजाहीर आहे, जे 3 राहिलेत ते त्यांना जायचंच नव्हतं म्हणून ते त्यांच्यासोबत राहिलेत आणि ते ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ आहेत. ते ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ आहेत, त्यामुळे ते गेले नाहीत आणि ते जाणार पण नाहीत. आता खासदारांचं हे सगळं तुम्ही सांगितलं, आमदारांचं एक पण ते बोललेत ज्यावेळेला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की आता खासदार तर हे सगळे गेले, 6 लोक गेले, हे 3 लोकांना हे गेलो घेणार नाहीयेत, भाजप घेणार नाहीये किंवा शिंदेसेना घेणार नाहीये, पण मग आमदारांचं काय? नाही, स्वतः एकनाथ शिंदेनी पण सांगितलं की हे काय शेवटचं ऑपरेशन होतं, येणाऱ्या काळात अनेक ऑपरेशन होतील. आता ऑपरेशन सध्या तर आता आमदारांचंच ऑपरेशन राहिलंय, पण त्यांच्याकडे शिवसेना ठाकरे गटाकडे 20 आमदार आहेत. 20 आमदाराचे 2/3 लोक जर एकनाथ शिंदेकडे जात असतील तर एकनाथ शिंदेला का नको आहेत, त्यामुळे त्यांची पण संख्या त्या ठिकाणी वाढेल. पण जाताना जसं या बाकीच्या खासदार लोकांनी जे काही कारणं दिली तेच कारणं देऊन आमदार पण जाऊ शकतात, त्याला कोणी ना करू शकत नाही. त्यांनी बोलता बोलता ओघामध्ये काय बोलले ते म्हटले की त्यांना जो मोबदला मिळालाय, म्हणजे खासदारांना जो मोबदला मिळालाय तो आमदारांना पण मिळायला पाहिजे. आता मोबदला म्हणजे काय, तर पत्रकारांनी तिथं असा अर्थ काढला की खोके, असा इनडायरेक्टली अर्थ काढला. मोबदला म्हणजे खोके वगैरे काही नसतं. मोबदला म्हणजे आपण त्याला विकास निधी म्हणूया, त्या भागाच्या विकासासाठी दिला जाणारा निधी, आपण त्याला त्या पद्धतीने बोलूया. आपण सगळ्या गोष्टीला निगेटिव्हली घेण्यापेक्षा पॉझिटिव्हली घेऊ. त्या भागासाठी लागणारा विकास निधी, प्रकल्पाला मंजुरी, प्रकल्पासाठी पाठपुरावा, प्रकल्पासाठी त्या ठिकाणी सहमती आणि फंड्स दिले जातील. आता फुटीर खासदारांच्या या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे फिरणार आहेत, तर उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं नाही वाटत? तेव्हा प्रत्येक वेळेस प्रत्येक माणूस हा प्रत्येकाला सल्ले देत असतो. ठाकरे यांचं स्वभावच नाही, म्हणजे फिरून, जसं एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा हयात असताना अजितदादा हे जसं लोकांमध्ये जाऊन डे टू डे राजकारण 24 तास राजकारण करायचे त्यांचा जे स्वभाव आहे, तसं ठाकरेंचा स्वभाव नाही. आधी पण नव्हता. यांनी मातोश्री आणि सेनाभवनावरून यांनी शिवसेना चालवली, तसं यांनी आता करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्येच अनेक अडचणी आल्या. अगोदर आमदार गेले, खासदार गेले, आता पुन्हा त्यांचे एक दुसरा लॉट गेला खासदारांचा. तर तसं न करता त्यांना आता कळून चुकलं की आपल्यालाही ग्राउंडवर जायला लागेल, आपल्यालाही डे टू डे राजकारणामध्ये सक्रिय राजकारण करावं लागेल, लोकांना भेटावं लागेल, लोकांना वेळ द्यावा लागेल. बऱ्याच राजकीय नेत्यांनी, बऱ्याच राजकीय पत्रकारांनी, राजकीय विश्लेषकांनी ठाकरेंनी फिरलं पाहिजे, ठाकरेंनी लोकांना वेळ दिला पाहिजे, ठाकरेंनी कार्यकर्त्यांना वेळ दिलं पाहिजे, काय म्हणू लोकप्रतिनिधींना कार्यक्रम दिले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आत्ता ते घेतात. देर आहे दुरुस्त आहे, आपण त्याला सकारात्मकतेनेच घेऊया. जात असतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तर गेलेल्या खासदाराविषयी जर काही टीका करत असतील किंवा त्यांच्याविषयी त्यांनी घेतलेल्या चुकीचे निर्णयाबद्दल जर लोकांना ते कन्व्हिन्स करायचा प्रयत्न असतील तरी पक्षप्रमुख म्हणून त्या भूमिकेचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आता ह्या सगळ्या खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदेच्या खासदारांची संख्या ही आता वाढलेली आहे. म्हणजे आधी 7 होते आणि आता हे 6 झाले, म्हणजे ऑलमोस्ट 13च्या आसपास हे सगळे लोक झालेले आहेत. तर शिंदेची ताकद वाढली आहे, ही एक त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट आहे. पण आता चर्चा अशी आहे की हेच लोक भाजपमध्ये पण जाऊ शकले असते,
मग त्या पाठीमागे काय कोणाचं राजकारण असावं? बघा कसं आहे की शिंदेच्या पक्षामध्ये का गेले, भाजपमध्ये का गेले नाही, याचं तर राज ठाकरेंनी एका मागच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी वक्तव्य केलं की येणाऱ्या काळामध्ये अमित शहांना पंतप्रधान व्हायचे, ओके. म्हणून त्यांनी थेट भाजपमध्ये घेतलं नाही, असा त्यांनी एक लॉजिक त्या ठिकाणी लावला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्याच्यावरती माध्यमांनी अनेक बातम्या वगैरे पण केल्या होत्या. पण या लॉजिकपेक्षा आपण कायदेविषयक तरतुदी बघूया ना. ह्या सगळ्या खासदारांना भाजपमध्ये येण्यापेक्षा शिवसेनेमध्ये जाणं सोयीस्कर होतं, कारण शिवसेना ऑलरेडी त्यांचा पूर्वापारचा पक्ष होता. त्यामुळे त्यांना तिकडं एक स्वतंत्र गट करून तिकडे जाऊन त्यांचं समायोजन करणं हे अतिशय सोपं होतं. त्यामुळे ते तिकडे गेलेत. राहिला विषय एकनाथ शिंदेची ताकद वाढली काय, तर 100% वाढली. 7 खासदार होते, आता जवळपास 13 खासदार झाले आणि भाजपमध्ये महाराष्ट्राचे 9 खासदार आहेत. म्हणून एकनाथ शिंदेची किती ताकद वाढली ते तर आपल्याला दिसतच आहे. केंद्र सरकारला 6 खासदारांचा पाठबळ देणं हे खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती फारसा होणार नाही, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाने संपूर्ण फ्री हँड दिलेले आहेत. 2029 पर्यंत तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील, महायुतीचं नेतृत्व करतील, सरकार चालवतील आणि ह्या तिन्ही पक्षाचं समायोजन करून ते 29 पर्यंत नेतील. 29च्या नंतर जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा महाराष्ट्रात थांबायची असली, महाराष्ट्राचं अजून त्यांना काम करायचं, कारण त्यांनी अनेक विकास कामात त्यांनी सुरुवात केली, त्यांच्या मते अजूनही महाराष्ट्राच्या मध्ये काम करणं बाकी आहे. 29 पर्यंत जेवढे होतील ते देवेंद्र फडणवीस एक पक्षाचे काय म्हणून आपण निष्ठावान कार्यकर्ते, पक्षाने जो आदेश देईल तो ते मानणार आहेत. पक्षाने म्हणलं घरी बसा तर ते घरी पण बसतील, त्या मताचे ते आहेत आणि हे त्यांनी स्वतः अनेक कार्यक्रमात सांगितलंय. तर 29 पर्यंत तरी फारसा फरक दिसणार नाही. हे जे अरेंजमेंट आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हीच दिशा राहणार आहे. त्यामुळं केंद्रात 29च्या आधी देवेंद्र फडणवीस जाणार आहे. हे तर आपल्याला अजून किती जरी ऑपरेशन झाले तरी हे सत्यच आहे. 29 पर्यंत जाणार नाहीत, मग 29 नंतर 29 नंतर आता पक्षानं जो त्या वेळेच्या परिस्थितीनुसार ते डिसिजन घेतील. 29ला मग केंद्राचे काय समीकरण असतील, काय होणार आहे ते सगळं बघून पुढं येणाऱ्या काळामध्ये होईल. पण 29 पर्यंत तरी देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे बॉस आहेत. परत अजून एक सूत्रांच्या हवालाने बातम्या असते की हा जो ऑपरेशन टायगर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी संमती घेऊनच या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना केंद्रीय भाजप नेतृत्वाने सांगितलं की हे जे खासदार येण्यासाठी तयार आहेत या सगळ्यांचे अगोदर कोरम कंप्लीट करा. कोरम म्हणजे 2/3 होतात का ते आधी बघा. 2/3 झाले तरच तुम्ही त्यांना काय होकार द्या यायला. आणि त्याच्यात 5 रेडी झाले होते एकनाथ शिंदे इकडे जायला, पण एक त्या ठिकाणी जायला तयार नव्हता. पण त्या एकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केलं की तुम्ही जर शिंदे गटात जरी गेलात तरीही तुमच्या येणाऱ्या राजकीय भविष्याची जबाबदारी आमची आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलं. त्या एकासोबत बाकी सगळ्याच खासदारांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्यामुळं हा त्या ठिकाणी ऑपरेशन टायगर झाला असं बोललं जातं. त्यामुळं मुख्यमंत्रीच महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सगळ्या काय म्हणू आपण त्याला राजकीय घडामोडीला कारणीभूत आहेत, हे तरी आपल्याला एकंदरीत वरून पाहिल्यावर दिसतं. महाविकास आघाडीच्या संदर्भाने एक प्रश्न आहे. महाविकास आघाडी खिळखिळ झाली, आपण आता रोज ऐकतो आणि वाचतो. याच महाविकास आघाडीची नुकतीच एक बैठक झाली आणि त्या बैठकीला 60 पैकी 23 आमदार गैरहजर होते. बघ कसं की ही काय महाविकास आघाडीची ऑफिशियल अधिकृत बैठक नव्हती. खरं बघायला गेलं आता प्रत्येक वेळेस निगेटिव्ह बोललं पाहिजे असं नाही. ती अंबादास दानवे यांनी ठेवलेली एक डिनर कर्टसी किंवा डिनर पार्टी होती. आता त्या पार्टीला सगळ्याला जाणं बंधनकारक नव्हतं. शरद पवार साहेबांना विचारलं होतं, शरद पवार साहेब तुम्ही या. शरद पवार साहेबांनी कन्फर्म केलं नव्हतं की मी येणार आहे का नाही येणार. जयंत पाटील साहेबांना बरं नव्हतं म्हणून ते त्या दिवशी त्या बैठकीला गेले नाही. त्यामुळं ह्याच्यावरून असं आपण अर्थ नाही काढायचं की महाविकास आघाडी खिळखिळी झाली. ठीक आहे, अधिवेशन चालू होतं, अधिवेशन चालू असतानाच हे आमदार बैठकीला जाऊ शकले नाही हा एक प्रश्नाचा त्या ठिकाणी अर्थ आपण समजू शकतो. पण ते गेले नाही म्हणून महाविकास आघाडी नाहीये या एका घटनेमुळं आपण आता काय महाविकास आघाडी राहिलीच नाही का, हे तर चर्चा अशी असते की सिरियसनेस नाहीये का तेवढा. हा, सिरियसनेस तर आमदारांमध्ये नाहीच आहे. मी म्हटलं ना आता उनके पास खोने केले कुछ नाही. आता त्यांच्याकडे गमवायला काय नावं बघा, नावं अशी आहेत त्याच्यामध्ये की संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत ते नव्हते, त्यानंतर रोहित पवार नव्हते, त्यानंतर जयंत पाटील नव्हते, तुम्ही आताच उल्लेख केला. नाना पटोले नव्हते, आपले विश्वजित मोठे नेते नव्हते. कारण बघा काय असतं की हे एक तर ऑफिशियल बैठक नव्हती सर्वात महत्वाची गोष्ट. आणि जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ही बैठक थोडं उशिरा ठेवलेली, रात्री 9ला ठेवलेली. हाऊस संपल्यानंतर लोक आपापल्या कामानिमित्त किंवा आपापल्या पूर्वनियोजित कामानिमित्त जातात. त्यामुळे 9 वाजता सगळे एकत्र भेटणं, बैठकीचा टायमिंग पण चुकला असं ते बोलले. आणि बैठक ऑफिशियल नव्हती.
त्यामुळे ह्याच्यावरून आपण महाविकास आघाडीची काय म्हणू आपण त्याला मूल्यमापन करणं योग्य नाही. पण हे माध्यमांपर्यंत पोहोचवण्यामध्ये पण महाविकास आघाडी अपयशी ठरली आहे. एक ही ऑफिशियल बैठक नव्हती आणि या संदर्भात एवढा फोकस करण्याची गरज नाहीये हे तरी किमान सांगायला पाहिजे होतं. आता हे मला त्यांच्याकडूनच कळालं, त्यांच्याच एक दोन नेत्यांकडूनच नेत्यांच्या बाईट्स ऐकूनच मला हे कळालं की असं की हे काय ऑफिशियल नव्हतं. तुम्ही मगाशी राज ठाकरेंचा उल्लेख केला, त्यानिमित्ताने एक मला प्रश्न आठवला आता की जैन समाजाचा एक मागे बरंच काय वाद झाला होता पांढऱ्या पट्ट्यांवरून. त्याच जैन समाजाचे प्रतिनिधी राज ठाकरेंना भेटायला गेले होते आणि राज ठाकरे तिथं पण त्यांना राग अनावर झाला होता आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी सुनावल्या या जैन प्रतिनिधींना. जैन प्रतिनिधी जे राज ठाकरे यांच्या इथे गेले, राज ठाकरेंनी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने सुनावलं हो. आणि ते राज ठाकरेंचं बोलणं एकदम लॉजिकल सुद्धा होतं. हम्म. एका सोसायटीमध्ये तुम्ही तुमचा जैन धर्मगुरू येत असेल तर तुम्ही पट्टे मारता, हम्म. मग ते कायम राहून जातं. हो. मग ते तसं न करता तुम्ही कार्पेट कापडं टाका, मग ते जातील. प्रत्येक सोसायटीमध्ये तुम्ही असं पट्टे ओढत बसण्यापेक्षा ते मस्करीमध्ये बोलले ठाकरे भाषेमध्ये, तुम्ही ट्रॅफिकमध्ये आहेत का, हो. जे असं हो. तुम्ही पट्टे वगैरे मला तुम्ही काय ट्रॅफिकमध्ये आहेत का असं पण बोलले. पण ते राज ठाकरेंचं पण एकदम अतिशय लॉजिक आणि सगळ्यांना पटण्यासारखं आहे. तुम्ही असं सगळीकडे रंगवत बसण्यापेक्षा तुमचे ज्यावेळेस धर्मगुरू येतील त्यावेळेस तुम्ही कापड टाका, कार्पेट टाका, ते जातील तेव्हा काढा. तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा आणि लोकांनाही धर्माचं पालन करू द्या. तुमच्या धर्माचं पालन करण्यामध्ये आमचं काही अडचण नाहीये. पण असं सोसायटीमध्ये प्रत्येक ठिकाणी रंगवत बसू नका. ते असं बोलताना त्यांनी त्या जैन प्रतिनिधींना सांगितलं की तुम्ही कुठल्या पक्षाच्या सांगण्यावरून ह्या सगळ्या गोष्टी करू नका. तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा आणि इतर नाही करू द्या. तुमची डोकी भडकली तर एवढेसे डोके असतील आणि आमची भडकली तर एवढे असतील. तरी इशारा दिला त्यांनी. बोलण्यामध्ये गोडी गुलाबीने बोलण्यामध्ये त्यांनी जैन प्रतिनिधींना इशारा दिला आहे. पण ते बघू आता येणाऱ्या काळामध्ये त्याचं काय पडतात उमटतात. म्हणजे राज ठाकरेंनी ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत किंवा जे काही ते बोललेले आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल नीट जैन धर्मियांकडून अशी आपण अपेक्षा करूयात. केलंच पाहिजे ना. त्यांनी काही चुकीचं पण नाही बोललं. त्यांनी बरोबर त्यांच्या पद्धतीनं तुम्ही रंगवण्यापेक्षा कपडे टाका बोललेत ना, हे तर पटण्यासारखंच आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. राज्यामध्ये क्राईम खूप वेगळ्या पद्धतीने वाढलेलं आहे. आता रेल्वे लोकलमध्ये मुंबईमध्ये एका मुलाची हत्या झाली, चाकूने भोसकून त्याची हत्या केली एका क्षुल्लक कारणावरून. त्यानंतर एका प्रेयसीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा खून केला, ढकलून लोहगडावरून त्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून दिलं. आणि अशा ज्या काही घटना घडत आहेत त्यावरती काय सांगाल एक समाज म्हणून, किंवा आज हे सगळं घडत असताना लोक आजूबाजूला असताना सुद्धा कुणीच मदतीला धावत नाही किंवा कुणी मध्ये पडण्याचं कष्ट घेत नाही, हे या मेंटॅलिटी बद्दल काय सांगा? आपण केस बाय केस विचार करूया. सर्वप्रथम दोन्ही घरचे ज्या घरचे मुलं गेलेत त्यांच्या घरच्यांना ईश्वर ते सगळी शक्ती देव सहन करण्याची. बरोबर. आणि त्या दोघाही मुलांना श्रद्धांजली आपण अर्पण करूया. सर्वप्रथम एक आपण या रेल्वेमधल्या केसचा आपण बोलूया. त्या केसमध्ये एकदम क्षुल्लक कारणावरून एक कोणीतरी मुलगा एका 22 वर्षाच्या मुलाचा त्याच्याकडे खून करतो. उघड दिसतोय, काहींनी रेकॉर्डिंग पण केलंय, त्याच्या हातात चाकू आहे. बरं, त्याच्या माणसाकडे पेशन्सच राहिलेला नाही. कुणाच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे आपल्याला कळतच नाहीये. बरं, आता तुम्ही वाचवायचं म्हणताय, एखाद्याच्या हातामध्ये आपण चाकू दिसतंय तर कोण डेअरिंग करणार नाही वाचवायला जाणार. 5-6 जण जर एकत्र आले भीती ना, कोणालाही भीतीच असते. याच्या ऐवजी तो चाकू नेणारच नाही याची त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे. तो चाकू बाळगत होता, तो चाकू त्याच्या बॅगेमध्ये होता, चाकू नेणारच नाही याच्यासाठी त्यांनी यंत्रणेने काम केलं पाहिजे. इम्पॉसिबल आहे. जवळपास 2 कोटीच्या आसपास लोक ट्रेनने ये जा करतात मुंबईमध्ये. पण मेट्रोमध्ये जसं आत जाताना बॅग चेक करतात, मेटल डिटेक्टर बसवतात, तिथून त्यांना कळतं की मध्ये काय आहे का, तशा पद्धतीने काही जर यंत्रणा करता आली तर तसं त्या ठिकाणी केलं पाहिजे, जेणेकरून बॅगेमध्ये लोकांच्या काही असे चाकू वगैरे आढळणार नाहीये. याच्यानं पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येकाने आता मानसिक थोडंसं स्थैर्य बाळगायला हवं की कुठल्या गोष्टीला चिडलं पाहिजे, कुठल्या गोष्टीला कुठंपर्यंत नेलं पाहिजे. राग आला 2 थापडे मारले असते त्यांनी, डायरेक्ट पोटात चाकू खुपसायची काहीच गरज नव्हती ना. तुला राग आला ना, मार नाही, 2 थापड मार, त्याला तुझं राग मिटून घे. तो दिवसभर दारू पण प्यायला होता असं त्यांनी कबुलीच्या बाबत म्हटलंय की आपण दारू पण प्यायलो होतो आणि काय टेन्शन होतं ते त्याचा काही खुलासा नाही होऊ शकला. पण रागावरती कंट्रोल कसं नसतं लोकांचं ते त्यातून दिसून नाही. आज आपल्या पुढचा माणसाच्या डोक्यात काय चाललंय हे कळतच नाही. तो कुठल्या टेन्शन मध्ये आहे, त्याचं काय चाललंय, तो काय पाऊल उचलेल हे काही सांगता येत नाही. हा झाला त्या ट्रेन मधल्या ह्याच्यामध्ये लोकांनी जरी वाचवायचा प्रयत्न केला असता तरी त्याच्या हातात चाकू होता. त्यामुळं लोकांनाही भीती आहे, सगळ्यांना आपला जीव
की जीव सगळ्यांना प्रिय आहे, त्यामुळं जीव कोणी धोक्यात घालू शकत नाही. पण सगळ्यांनी तुम्ही म्हणता तसं सगळ्यांनी जर एकत्र येऊन काहीतरी ऍक्शन केली असती तर काहीतरी तिथं अनर्थ टाळला असता. हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न, लोहगडवरच्या त्या केतन अग्रवालच्या जो संशयास्पद मृत्यू झालाय त्याच्यावरती नंतर ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्यांना वाटलं ऍक्सिडेंट आहे, अपघात आहे. सगळं त्याच्यानंतर मग काय काय गोष्टी खुलायला लागले. मग पोलीस याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करायला लागले. मग काय काय डॉट कनेक्ट झाले. मग त्याच्यानंतर तो त्याचा प्रियकर, कथित प्रियकर, आपण अजूनही कुठल्या गोष्टीला काय म्हणू आपण त्याला, शिक्कामोर्तब झालं नाही की तो त्याचा प्रियकर होता किंवा तो तिथं होता. पोलिसाच्या इन्व्हेस्टिगेशनुसार तो लोहगडावर होता, त्या दोघांनी ढकलून दिलं, असं तरी एकंदरीत आतापर्यंत येतोय. पण आता मुलीच्या आईवडिलांच्याकडून पण काहीतरी गोष्टी येत आहेत की या दोघांमध्ये तसं चांगले प्रेमसंबंध होते, ही मुलगी आमची अशी करू शकत नाही. आता ह्या गोष्टीमध्ये त्या दोघांना पोलीस कोठडीमध्ये आहेत ते दोघं जण, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. पण चेतनवर जर तिचं प्रेम होता तर तिने केतनला सांगायला पाहिजे होतं की नाही, मी तिच्यासोबत लग्न नाही करू शकत आणि माझा ऑलरेडी अफेअर आहे. हा एक ऑप्शन तिच्याकडे होता. दुसरा ऑप्शन होता, माझ्या घरचे ऐकणार नाहीत आपल्या दोघांच्या लग्नाला, आपण कुठेतरी पळून जाऊ. हा पण तिच्याकडे एक ऑप्शन होता. आता ह्या सगळ्या गोष्टीच्या ऐवजी तिला वाटलं की आपण केतनचाच काटा काढून टाकावं. मग ह्या जो काय म्हणू आपण त्याला, क्रुएल्टी जे डोक्यामध्ये घुसलेली लोकांच्या, आणि 20 वर्षाची मुलगी आहे फक्त ती. हा, आणि तिचे जे काही समाज माध्यमावर आता जे काही व्हिडिओ येतात तिच्यावरून असं वाटत नाही की, तिच्या तोंडाकडून बघून वाटत नाही की अरे ही एवढी क्रुएल किंवा एवढी शूड असेल किंवा एवढं ती धूर्त असेल, एवढं तिचं माणसाला मारण्यापर्यंत तिची मजल दिली असं वाटत नव्हतं. पण ह्या सगळ्या गोष्टीला कुठं ना कुठं तरी हे जे सगळे केसेस होत आहेत, लोहगडची केस आणि सोनम रघुवंशीची केस, ही दोन्ही सेमच आहे. तिने पण तिच्या नवऱ्याला त्या एका डोंगरामध्ये निर्जळी नेऊन तिनं पण ते ढकलून त्या ठिकाणी कोणाच्या तरी मदतीने तिने मारलं. हे पण सेम टू सेम तसंच झालंय. पण ह्याच्यावरती अजून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अजून याच्यावरती पुढे काय होणार, त्या प्रकरणावरूनच असं म्हणतायत की जसं ती मुलगी सुटली तशी ही पण सुटेल, कारण हे पण पैशावालीच पार्टी आहे. म्हणजे तिचे वडील सुद्धा बऱ्यापैकी श्रीमंत आहेत आणि ते सोडू शकतात. तेच म्हणतो. आणि जेव्हा ती आता कोठडीमध्ये आहे तर तिच्या एकूण वागणुकीवरून किंवा बिहेवियरवरून असं वाटत नाही की तिला या गोष्टीचा पश्चाताप झालाय, आपण काहीतरी चुकीचं नाही. मला हेच म्हणायचं की जर तिने हे केलं असेल तर तिला कडक कारवाई केली पाहिजे. जसं त्या सोनम रघुवंशीला सोडलं वर्षभराच्या आतमध्ये, तसं मग सगळ्यांची हिंमत वाढते ना. काय 1 वर्षासाठी जेलमध्ये जाईल अशी ते एकाची मानसिकता असते. जर सियाने केलं असेल तर, कारण अजून सिद्ध झालेलं नाहीये, त्यामुळे आपण तिला एकदम प्रत्येक वेळेस आरोपी म्हणून नाही बोललं पाहिजे. पण प्रथमदर्शनी ज्या ज्या गोष्टी तिथे घडल्यात त्याच्यावर असं वाटतं तिने जर केलं असेल तर तिला कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. बरं, त्या केतन अग्रवालचे वडील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले, त्यांना विनंती केली की आमच्या या गोष्टीला थोडंसं लक्ष घाला. मग त्याने लगेच ह्या केसला फास्ट ट्रॅकवर घ्यायला सांगितलं आणि या केसवर उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे त्यांनी आदेश दिलेत. त्यामुळे आता ही केस फास्ट ट्रॅकवर आली आणि उज्ज्वल निकम या ठिकाणी सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेत. तर ह्या केसला गती मिळेल आणि ह्या केसचा उलगडा लवकरात लवकर झाला पाहिजे. या सगळ्या प्रकरणानंतर ज्यावेळेला तिच्या आईवडिलांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता माध्यमांनी, त्यावेळेला तिच्या आईने तर स्पष्ट म्हटलं होतं की जर ती दोषी असेल तर तिला फाशी दिली तरी चालेल, मी तिची आई आहे, पण तरी सुद्धा ही माझी भावना आहे. आणि ज्यावेळेला वडिलांना विचारलं त्यावेळेला वडिलांचं असं म्हणणं होतं की जर तिने खरंच हे कृत्य केलं असेल, तिने केलं असेल असं आम्हाला वाटत नाही, पण जर समजा तिने केलं असेल तर तिने ज्या पद्धतीने ढकलून मारलं आपल्या प्रिय होणाऱ्या पतीला, तसंच तिच्या बाबतीत पण करावं. नाही बघ, कसं आहे, कुठल्याच आईवडिलांना वाटत नाही की आपल्या मुलाला शिक्षा झाली पाहिजे. प्रत्येक आई वडील आपला मुलगा दोषी नाही, आपला मुलगी दोषी नाही असंच म्हणतात. तरी त्यांनी एवढं बोलण्याचं तरी धारिष्ट दाखवतात, एवढं बोलण्याची तरी ते हिंमत दाखवतात. खरं तर त्यांनी तपासामध्ये चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं पाहिजे. काही काही गोष्टींना घरच्यांना माहीत नसतात. आपला मुलगी कुठं जाते, काय करते, हे काही काही वेळेस माहीत नसतं. त्यांचं पण तेच म्हणणं होतं की आमची मुलगी पार्ट्या करत होती किंवा कोणाला भेटत होती बाहेर, ह्याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. नाही, काही काही वेळेस माहीत असतं, काही काही वेळेस माहीत नसतं. पण प्रत्येक वेळेसच माहीत असतं असं नाहीये. ज्या पालकांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात ते, लग्न म्हणजे हे काय 1-2 दिवसाची गोष्ट नाही. लग्न म्हणजे ग्रामीण भागाने 100 वर्षाचे पीक म्हणतात. तर त्या गोष्टी बघत असताना मुलगा काय करतो, मुलगी काय करते, मुलीला काय व्यसन आहे का, मुलाला काय व्यसन आहे का, मुलगा व्यवस्थित आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच त्या ठिकाणी पुढच्या पाऊल उचललं पाहिजे होतं. जर चेतनचं आणि सियाचं जर अफेअर होतं, हे जर सियाच्या आईवडिलांना जर माहीत राहिलं असतं, त्यांनी केतनच्या आईवडिलांना आणि केतनला अगोदर सांगायला पाहिजे होतं की ह्यांचं असं होतं, आता इथनं पुढे तसं होणार नाहीये. किंवा मग तिने मी जसं मागाशी सांगितलं तसं तिनं
केतनला सांगायला पाहिजे होतं की असं असं आमचं अफेअर आहे, तुम्ही हो म्हणू नका, तुम्ही नाही म्हणू शकता आणि मग आम्ही मोकळे होऊ. ह्या सगळ्या गोष्टीचं ऑप्शन असताना सुद्धा त्यांनी जर त्याला ढकलून मारण्याचं जर त्यांनी ऑप्शन निवडलं असेल तर कुठं ना कुठं तरी माणसाच्या डोक्यावरती जो काय पण कायद्याचा धाक जो कमी झालाय का हे म्हणायला त्या ठिकाणी वाव आहे. पण ह्या हा वयच असा असतो की या वयामध्ये 2 प्रियकरांच्या मध्ये इतर कोणी दिसत नाही, मग ते कसलेही पाऊल उचलतात आणि मग असे जे ही घटना घडल्यानंतर त्यांना पुन्हा पश्चाताप होतो. खरंय. ही जी काही घटना घडली किंवा अशा काही घटना घडतायत त्या खरं तर कंट्रोलमध्ये यायला पाहिजेत. आपल्या मुलांवरती आईवडिलांनी खरं तर विशेष लक्ष द्यायला पाहिजे की असे कुठले कृत्य होणार नाहीत आणि दबाव पण टाकायला नाही पाहिजे की जर समजा लग्न ठरणार असेल तर मुलीला विश्वासात घेऊन किंवा मुलांना विश्वासात घेऊन खरंच त्यांचा काही कुठे अफेअर आहे का किंवा असेल तर त्यांना बोलतं केलं पाहिजे, पण असे कृत्य करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. आपण अपेक्षा करूया की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शासन होईल आणि जे काही पीडित आहेत त्यांना न्याय मिळेल. आज विविध विषयावरती तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं आणि इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांनो, पॉलिटिकल मूडच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.